नमस्कार. आज आपण एका खास जपानी संकल्पनेवर म्हणजे इकिगायवर थोडं बोलणार आहोत. नमस्कार. हो, इकिगाय. आपलं हे बोलणं हेक्टर गार्सिया आणि फ्रान्सिस्क मिरालेस यांच्या इकिगाय द जापानीज सिक्रेट टू अ लाँग अँड हॅपी लाईफ या पुस्तकातल्या काही भागांवर आधारित असेल. खूप चांगलं पुस्तक आहे ते. तर आज आपण काय करणार आहोत तर ही संकल्पना समजून घेण्याचा प्रयत्न करू, जी आपल्याला माहिती आहे जपानमधल्या ओकिनावा बेटावरचे लोक खूप जास्त काळ जगतात, आनंदी असतात, त्याच्याशीही जोडलेली आहेत. बरोबर. आपण तिकडचे जे शतकवीर आहेत म्हणजे 100 वर्ष जगलेले लोक आणि हे ब्लू झोन्स काय आहेत याबद्दलही बोलूया. नक्कीच. इकिगाय या शब्दातच काहीतरी आहे नाही का? असं वाटतं की काहीतरी खोल अर्थ असेल याचा. अगदी. जगण्याचा अर्थ असं काहीचं. चला तर मग बघूया काय आहे हे रहस्य. सुरुवात इथून करूया की हे ओकिनावा बेट इतकं खास काय, म्हणजे जगातले सगळ्यात जास्त शतकवीर तिथेच का सापडतात? काय आहे याचं गुपित? याचं एक महत्वाचं उत्तर जसं तुम्ही म्हणालात ते म्हणजे इकिगाई. आता वरवर ऐकलं तर वाटेल की नेहमी कामात असण्यातला आनंद, पण ते तेवढंच नाहीये. इकिगाई म्हणजे आपल्या असण्याला असलेला अर्थ, आपली रेझॉन देत्र, म्हणजे आपल्या जगण्याचं मूळ कारण काय आहे. ओके. जपानी तत्वज्ञान असं मानतं की प्रत्येकामध्ये असतो हा इकिगाई. काहींना तो सापडलेला असतो, काही जण शोधत असतात, पण तो आपल्या आतच असतो, फक्त ओळखायचा असतो. म्हणजे जी गोष्ट आपल्याला सकाळी उठायला लावते उत्साहाने, ती गोष्ट. हो, अगदी तसंच म्हणता येईल. ओकिनावामधले जे लोक आहेत ना, त्यांच्यासाठी त्यांचा इकिगाई म्हणजे त्यांचा दिवसाचा एक महत्वाचा भाग आहे. तो त्यांना फक्त जगायला नाही लावत, तर त्यांच्या प्रत्येक दिवसाला एक अर्थ देतो. अच्छा. आणि गंमत म्हणजे जपानी भाषेत रिटायरमेंटसाठी असा शब्दच नाहीये जो आपण वापरतो, म्हणजे कामातून पूर्णपणे बाजूला होणं. खरंच? हो, जोपर्यंत जमतंय तोपर्यंत लोक त्यांचं आवडतं, त्यांना अर्थपूर्ण वाटणारं काम करतच राहतात. म्हणजे आयुष्यभर काहीतरी करत राहणं, सक्रिय राहणं हे त्यांच्या जगण्याच्या केंद्रस्थानी आहे. अरे वा, हे खरंच महत्वाचं आहे. म्हणजे कामातला आनंद, त्याचा उद्देश हा वयावर अवलंबून नाही. पण हे फक्त जपानपुरतंच आहे का, की जगात इतर ठिकाणी पण असे लोक आहेत जे खूप जगतात आणि आनंदी आहेत? तुम्ही ब्लू झोन्स म्हणालात मगाशी. बरोबर. डॅन ब्युटनर नावाचे एक संशोधक आहेत. त्यांनी जगातले असे 5 प्रदेश शोधून काढले जिथे लोक सगळ्यात जास्त जगतात आणि तेही निरोगीपणे. अच्छा, 5 प्रदेश. हो, त्यांनाच ब्लू झोन्स असं म्हणतात. ओकिनावा जपान हा त्यातला एक महत्वाचा झोन आहेच. बाकीचे 4 म्हणजे सार्डिनिया इटली, लोमा लिंडा कॅलिफोर्निया, निकोया द्वीपकल्प कोस्टारिका आणि इकारिया ग्रीस. इंटरेस्टिंग. मग या सगळ्या ठिकाणांमध्ये काही कॉमन आहे का, म्हणजे त्यांच्या जीवनशैलीत वगैरे? हो, आहे ना. खूप आश्चर्यकारक साम्य आहेत त्यांच्यात. काय आहेत ती? मला वाटतं फक्त खाण्यापिण्याबद्दल नसेल हे. नक्कीच नाही. आहार तर महत्वाचा आहेच, भरपूर भाज्या, फळं, नैसर्गिक अन्न वगैरे. पण त्याबरोबरच हे लोक नियमितपणे पण अगदी सहजपणे शारीरिक हालचाल करतात. म्हणजे मुद्दाम जिम लावली असं नाही. अच्छा, म्हणजे त्यांच्या रोजच्या जगण्यातच व्यायाम असतो. अगदी. त्यांच्या जगण्याला एक स्पष्ट उद्देश असतो, म्हणजे तोच इकिगाय किंवा तसंच काहीतरी. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांचे सामाजिक संबंध. ते खूप घट्ट असतात. हां, कुटुंब, मित्रमंडळी. हो, त्यांच्यासोबतचं नातं त्यांच्या दीर्घायुष्यात खूप मोठी भूमिका बजावतं. ते ताण कमी करायला पण नैसर्गिक पद्धती वापरतात. प्रक्रिया केलेलं अन्न, जास्त मांस खाणं टाळतात आणि मद्यपान अगदी कमी. आता ओकिनावावर परत येऊया. तिथे या गोष्टी कशा दिसतात? त्यांची काय खासियत आहे? ओकिनावामध्ये स्थानिक भाज्या खूप खाल्ल्या जातात, टोफू पण. आणि जेवण आहे ना, ती नेहमी छोट्या ताटल्यांमध्ये किंवा वाट्यांमध्ये वाढतात. अच्छा, त्याने काय होतं? त्याने आपोआप कमी खाल्लं जातं. आणि तिथे इकिगाई तर आहेच, पण मोआय नावाची खूप छान सामाजिक पद्धत आहे. मोआय हे काय आहे? हा, म्हणजे मित्रमंडळींचा एक पक्का गट असतो. हे लोक एकमेकांना आयुष्यभर भावनिक, सामाजिक, कधीकधी आर्थिक मदत सुद्धा करतात. ही संकल्पना खूप जुनी आहे तिथे. अरे वा. आणि तसंच युईमारू म्हणून आहे, म्हणजे सहकार्याची भावना, टीमवर्क. लहानपणापासूनच एकमेकांना मदत करायची शिकवण असते. हे जे घट्ट सामाजिक जाळं आहे ना, ते ताण कमी करतं आणि जगण्याला एक आधार देतं. मला वाटतं हेच त्यांच्या दीर्घायुष्याचे एक मोठं रहस्य आहे. म्हणजे फक्त डाएट किंवा एक्सरसाइज नाही, तर हे सोशल कनेक्शन्स, हे मोआय खूप महत्वाचं ठरतं. आणि आहाराबद्दल तुम्ही म्हणालात की कमी खातात. ती हाराहाची भू संकल्पना, ती खूप इंटरेस्टिंग वाटते. हो, ती ओकिनावामधली एक पारंपरिक म्हण आहे. जेवायच्या आधी किंवा नंतर म्हणतात ते. काय अर्थ आहे तिचा? त्याचा सरळ अर्थ आहे
पोट 80% भरेपर्यंतच खा. म्हणजे अगदी गच्च भरेपर्यंत नाही जेवायचं, थोडी भूक शिल्लक ठेवायची. अच्छा. पण ते कसं कळणार 80% भरलंय? हे थोडं अवघड वाटते. बरोबर आहे. ते काही मीटरवर मोजता येत नाही, पण मुद्दा आहे आपल्या शरीराचे संकेत ओळखण्याचा. म्हणजे पोट भरायला लागलंय, समाधान वाटतंय, हे जाणवलं की थांबायचं. आपल्याला अजून एखादी पोळी किंवा जेवणानंतरची मिठाई खावीशी वाटेल कदाचित, त्याने क्षणभर बरंही वाटेल, पण लाँग टर्ममध्ये ते आरोग्यासाठी चांगलं नाही. बरोबर आहे. याचं एक सोपं उदाहरण म्हणजे जपानमध्ये जेवण कसं छोट्या छोट्या वाट्यांमध्ये देतात. त्यामुळे पदार्थ वेगवेगळे असले तरी एकूण खाणं कंट्रोलमध्ये राहतं आणि भरपूर खाल्ल्यासारखंही वाटतं. ओके. आणि ओकिनावाच्या आहारात अजून काय खास आहे? काही विशिष्ट पदार्थ खातात का ते लोक? त्यांचा रोजचा आहार मुख्यत्वे वनस्पतींवर आधारित असतो. म्हणजे रताळी, ती पूर्वी त्यांचं मुख्य अन्न होतं. टोफू, भरपूर वेगवेगळ्या भाज्या, म्हणजे दिवसाला जवळपास 300 ग्रॅम भाज्या खातात ते, आणि थोड्या प्रमाणात मासे. मासे किती वेळा? साधारण आठवड्यातून 3 वेळा. ते साखर आणि मीठ खूप कमी वापरतात, त्यामुळे त्यांच्या आहारात कॅलरीज कमी असतात पण पोषक तत्व भरपूर असतात. सरासरी दिवसाला 1800 ते 1900 कॅलरीज घेतात ते. अरे, हे तर खूप कमी आहे आपल्या मानाने. हो, पश्चिमेकडच्या देशांपेक्षा तर बरंच कमी आहे. आणि 2 गोष्टी तिथे खूप आवर्जून प्यायला जातात. कोणत्या? एक म्हणजे सानपेनचा. हा ग्रीन टी आणि जाईच्या फुलांचं मिश्रण असलेला चहा आहे. यात अँटीऑक्सिडंट्स भरपूर असतात. असं म्हणतात की त्याने प्रतिकारशक्ती वाढते आणि ताण कमी होतो. अच्छा. आणि दुसरं? दुसरी गोष्ट म्हणजे शिकुवासा नावाचं एक आंबट फळ, लिंबू वर्गातलं. हे तर अँटीऑक्सिडंट्सचा खजिना आहे म्हणतात. शिकुवासा? हो, त्यात नोबिलिटी नावाचा एक घटक असतो, जो संत्र्यापेक्षा खूप जास्त असतो. आणि काही अभ्यासांमध्ये असं म्हटलंय की तो कर्करोग, मधुमेह यांपासून बचाव करायला मदत करतो. वा. म्हणजे आहार आणि सामाजिक संबंध हे 2 महत्वाचे मुद्दे झाले. तिसरा म्हणजे शारीरिक हालचाल. तुम्ही म्हणालात की ते जिममध्ये जात नाहीत, पण सक्रिय राहतात. पुस्तकात रेडिओ टाइसोचा उल्लेख आहे. तो काय प्रकार आहे? हो, रेडिओ टाइसो ही जपानमध्ये खूप जुनी आणि लोकप्रिय पद्धत आहे सकाळच्या व्यायामाची. लाखो लोक करतात हा व्यायाम रोज. रोज? हो, अगदी दुसऱ्या महायुद्धाच्या आधीपासून हा रेडिओवर यायचा, म्हणून ते नाव पडलं. आता टीव्ही किंवा इंटरनेटवर बघूनही करतात लोक. हा सामुदायिक व्यायाम आहे, म्हणजे शाळा, ऑफिसेस किंवा शेजारी पाजारी एकत्र येऊन करतात. काय असतं यात? म्हणजे खूप जोर बैठका वगैरे? नाही, जास्त जोर बैठका नसतात, कमी तीव्रतेच्या हालचाली असतात. पण शरीराला चालना मिळते, सांधे मोकळे होतात, स्ट्रेचिंग होतं. साधारण 5 ते 10 मिनिटांचा असतो हा व्यायाम, पण त्याने दिवसभर ताजतवानं वाटतं. ओगिमीमधले बहुतेक सगळे वृद्ध लोक हा व्यायाम करतात न चुकता. म्हणजे रोज थोडी पण नियमित हालचाल करणं जास्त महत्वाचं आहे, खूप कठीण व्यायाम करण्यापेक्षा. हे झालं शरीराबद्दल. पण मनाचं काय? मानसिक आरोग्य. कारण म्हणतात ना, निरोगी शरीरात निरोगी मन. आणि इकिगाईचा संबंध तर मनाशी जास्त वाटतोय. अगदी बरोबर. शारीरिक आरोग्याइतकंच किंबहुना थोडं जास्तच महत्वाचं आहे मानसिक आरोग्य. आपलं मन जर सक्रिय असेल, सतत काहीतरी नवीन शिकायला उत्सुक असेल, जुळवून घेत असेल, तर ते आपल्याला तरुण ठेवतं. मेंदूला जर आपण सतत आव्हानं दिली नाहीत, तर तो आळशी बनतो. श्लोमो ब्रेझनिट्स नावाचे एक इस्रायली न्यूरोसायंटिस्ट आहेत. ते म्हणतात की मेंदूला फिट ठेवायचं असेल तर त्याला सतत नवीन उत्तेजना मिळायला हवी. म्हणजे आपलं जे रुटीन आहे त्यातून बाहेर पडून काहीतरी नवीन करत राहणं. हो, कारण जेव्हा आपण एखादी गोष्ट सवयीने करतो तेव्हा आपला मेंदू कमी ऊर्जा वापरतो. त्याला विचार करावा लागत नाही. हे कार्यक्षमतेसाठी ठीक आहे, पण मेंदू नवीन गोष्टी शिकत नाही त्याने. म्हणून त्याला सतत नवीन माहिती, नवीन अनुभव, नवीन आव्हानं देणं गरजेचं आहे. त्याने काय होतं? त्याने मेंदूमध्ये नवीन कनेक्शन्स तयार होतात. तो सक्रिय राहतो, अगदी साध्या गोष्टी पण चालतात. जसं नवीन लोकांशी बोलणं, एखादा नवीन खेळ शिकणं किंवा आपलं जे नेहमीचं काम आहे त्यात थोडा बदल करणं. यानेही मेंदूला चालना मिळते. आणि याचा संबंध ताणाशी पण आहे नाही का? स्ट्रेस? कारण सततचा ताण हा अकाली म्हातारपण आणतो असं म्हणतात. हो, हे सायंटिफिकली सिद्ध झालंय. जेव्हा आपण खूप ताणात असतो किंवा ताण खूप काळ टिकतो, तेव्हा आपलं शरीर कॉर्टिसॉल, ॲड्रिनालिन सारखे स्ट्रेस हॉर्मोन्स तयार करतं. थोड्या वेळासाठी हे ठीक आहे, पण सततचा ताण आपल्या पेशींवर वाईट परिणाम करतो. विशेषतः आपल्या गुणसूत्रांच्या टोकांना एक संरक्षक कवच असतं. टेलोमियर्स म्हणतात त्याला. टेलोमियर्स? हो, जशी आपल्या बुटाच्या लेसच्या टोकाला प्लास्टिकची टोपी असते ना, जी लेसला विस्कटण्यापासून वाचवते. हो.
तसे हे टेलोमियर्स आपल्या डीएनएला सुरक्षित ठेवतात. सततच्या ताणामुळे ही टोकं लवकर लहान होतात आणि त्यामुळे पेशी म्हाताऱ्या होण्याची प्रक्रिया वेगाने होते. बापरे. पण गंमत म्हणजे पुस्तकात असंही म्हटलंय की थोडाफार ताण चांगला असतो. हे कसं काय? हा एक महत्वाचा मुद्दा आहे. डॉक्टर हॉवर्ड फ्रीडमन यांचा लॉंगेजिव्हिटी प्रोजेक्ट आहे. त्यानुसार जे लोक आयुष्यात थोडी आव्हानं स्वीकारतात, कामात स्वतःला झोकून देतात आणि त्यामुळे थोडा ताण अनुभवतात, ते जास्त आरामात निवांत जगणाऱ्या लोकांपेक्षा जास्त जगतात. असं का बरं? कारण हा जो पॉझिटिव्ह ताण आहे ना, त्याला स्ट्रेस म्हणतात. तो आपल्याला जास्त शिस्तबद्ध आणि निरोगी सवयी लावायला मदत करतो. म्हणजे कामाची डेडलाईन पाळायची असेल तर आपण आरोग्याकडे लक्ष देतो किंवा जबाबदारीमुळे वाईट सवयी टाळतो. अच्छा. महत्वाचं हे आहे की ताण हाताळला कसा जातो. जो टोकाचा असतो, आपल्या कंट्रोलच्या बाहेर जातो, तो ताण वाईट. पण थोडं आव्हान स्वीकारणं फायद्याचं ठरू शकतं. मग हा ताण कमी करण्यासाठी किंवा हाताळण्यासाठी माइंडफुलनेस म्हणजे सजगता किंवा मग ध्यान वगैरे उपयोगी पडतं का? नक्कीच. सजगता म्हणजे काय? तर वर्तमानात लक्ष देणं, आपल्या भावना, आपल्या शारीरिक संवेदना याबद्दल जागरूक होणं आणि त्यांना स्वीकारणं, त्यांच्यावर लगेच प्रतिक्रिया देण्याऐवजी. ध्यान, श्वासाचे व्यायाम, योग या सगळ्या गोष्टी आपल्याला आपल्या डोक्यातल्या विचारांच्या आणि भावनांच्या गोंधळातून बाहेर काढतात, शांत व्हायला मदत करतात. ओके. यामुळे ताण वाढवणारे जे हॉर्मोन्स आहेत त्यांची पातळी कमी होते आणि आपण जास्त शांत, संतुलित राहू शकतो. हे सगळं परत त्या इकिगाईच्या मूळ संकल्पनेकडे येतं. म्हणजे आयुष्यात एक उद्देश असणं. कारण उद्देश असेल तर आव्हान आणि ताण सहन करायला शक्ती मिळते. व्हिक्टर फ्रँकल यांच्या लोगोथेरपीचा पण उल्लेख आहे पुस्तकात. बरोबर. व्हिक्टर फ्रँकल हे मानसशास्त्रज्ञ होते आणि ते स्वतः ऑशविट्झच्या छळछावणीतून वाचले होते. त्यांच्या अनुभवावर आधारित आहे लोगोथेरपी. काय सांगते हे थेरपी? ती सांगते की माणसाची सगळ्यात मोठी प्रेरणा ही जीवनात अर्थ शोधणं आहे. फ्रँकलिननी पाहिलं की त्या छळछावणीतल्या अत्यंत वाईट परिस्थितीत सुद्धा ज्या कैद्यांकडे जगण्यासाठी काहीतरी कारण होतं, भविष्यात पूर्ण करायला काहीतरी ध्येय होतं, त्यांची जगण्याची शक्यता इतरांपेक्षा जास्त होती. नीचेचं एक वाक्य आहे की ज्याला जगण्याचं वाय माहीत आहे, तो कोणत्याही कसला सामोरे जाऊ शकतो. लोगोथेरपी हेच करते, लोकांना त्यांच्या जीवनाचा अर्थ शोधायला आणि तो पूर्ण करायला मदत करते. जपानमध्ये पण अशीच एक थेरपी आहे ना, मोरिटा थेरपी? हो, मोरिटा थेरपी. दोन्ही थेरपीज उद्देशपूर्ण आयुष्य जगायला मदत करतात, पण मोरिटा थेरपीचा अप्रोच थोडा वेगळा आहे. कसा? शोमा मोरिटा यांनी ती विकसित केली. ती सांगते की आपल्या भावनांवर कंट्रोल मिळवायचा प्रयत्न करू नका. त्यांना आहे तसं स्वीकारा. कारण भावना आपल्या कंट्रोलमध्ये नसतात, त्या येतात आणि जातात. महत्वाचं काय आहे तर आपली कृती. अच्छा, म्हणजे फिलिंग्स काहीही असोत, ॲक्शन महत्वाची. अगदी. मोरिटा थेरपी विचारते आत्ता या क्षणी काय करायला हवं. ती कृतीवर फोकस करायला शिकवते. भावना काहीही असोत, आपलं काम करत राहा. कृतीतूनच भावना बदलतात असं ती मानते. हे ऐकून मला मिहाली चिकनसेंथ मिहाई यांच्या फ्लो संकल्पनेची आठवण झाली. कामात पूर्णपणे रमून जाणं, त्याचाही उल्लेख आहे पुस्तकात. हो, फ्लो ही एक अशी मानसिक स्थिती आहे जिथे आपण एखाद्या कामात इतके गुंतून जातो, इतके एकाग्र होतो की आपल्याला वेळेचं, जागेचं, अगदी स्वतःचा सुद्धा भान राहत नाही. हे काम आव्हानात्मक असतं, पण आपल्या क्षमतेनुसार असतं. आणि या स्थितीत खूप आनंद मिळतो, समाधान मिळतं. अनेक कलाकार, खेळाडू, शास्त्रज्ञ, अगदी कुशल कारागीर सुद्धा हा अनुभव घेतात. पण आजकालच्या जगात हे शक्य आहे का? म्हणजे सतत मोबाईल, नोटिफिकेशन्स एवढे व्यत्यय असतात. तिथे असा फ्लो कसा साधणार? आपण तर मल्टीटास्किंग करतो सतत. अगदी खरं आहे. आणि मल्टीटास्किंगमुळे आपली कार्यक्षमता उलट कमी होते. चुका वाढतात, ताण वाढतो. मग फ्लो अनुभवायचा असेल तर काय करायचं? सगळ्यात महत्त्वाचं एका वेळी एकाच कामावर लक्ष केंद्रित करणं. त्यासाठी काही गोष्टी करता येतील. कामासाठी व्यत्यय नसलेली वेळ आणि जागा ठरवणं. मोबाईल नोटिफिकेशन्स बंद ठेवणं. कामाचे छोटे छोटे टप्पे ठरवणं. पोमोडोरो टेक्निक म्हणून आहे, म्हणजे 25 मिनिटं पूर्ण फोकसने काम, मग 5 मिनिटे ब्रेक. हे सुद्धा फ्लोमध्ये जायला मदत करतं. म्हणजे अगदी साध्या रोजच्या कामांमध्ये पण फ्लो अनुभवता येतो, जी आपल्याला कंटाळवाणी वाटतात त्यात सुद्धा. हो, त्याला मायक्रोफ्लो म्हणता येईल. कोणतंही काम, अगदी भांडी घासण्यासारखं साधं काम सुद्धा, जर आपण ते अजून चांगलं कसं करता येईल यावर लक्ष दिलं, त्यात थोडं आव्हान शोधलं, तर त्यातही आपण रमून जाऊ शकतो. खरंय.
हो, म्हणतात की बिल गेट्स रोज रात्री भांडी घासतात कारण त्यांना त्यात एक प्रकारचा शांत एकाग्र अनुभव मिळतो. आपल्या दैनंदिन जीवनात छोटे छोटे विधी तयार करणं, जसं कामाला सुरुवात करण्याआधीची एखादी छोटी सवय, हे सुद्धा फ्लोमध्ये जायला मदत करतं. कारण विधींमध्ये एक स्पष्टता असते, एक उद्देश असतो. जपानमधले ताकुमी म्हणजे जे अत्यंत कुशल कारागीर असतात ते याचंच उत्तम उदाहरण आहेत नाही का, जे एकच काम वर्षानुवर्ष करतात आणि त्यात परफेक्शन आणतात. अगदी. मग ते टोयोटामधले हाताने एखादा स्क्रू लावणारे अनुभवी कारागीर असोत किंवा क्योटोमधली पिढ्यानपिढ्या मातीची भांडी बनवणारे कलाकार असोत, ज्यांचे स्टीव्ह जॉब्स मोठे फॅन होते, अच्छा. किंवा सुप्रसिद्ध सुशी शेफ जिरो ओनो, हे सगळे जण आपापल्या कामात पूर्णपणे समर्पित असतात. त्यांच्यासाठी त्यांचं कामच त्यांचा इकिगाई आहे. ते लहान लहान गोष्टींवर लक्ष देतात, साधेपणात सौंदर्य शोधतात आणि सतत सुधारणा करत राहतात. अगदी प्रसिद्ध ॲनिमे दिग्दर्शक हायाओ मियाझाकी यांनी रिटायरमेंट घेतली होती, पण ते पुन्हा स्टुडिओत परत आले कारण ते चित्र काढण्यापासून स्वतःला थांबू शकले नाहीत. तेच त्यांचं इकिगाई होतं. कमाल आहे. मग ह्या सगळ्या उदाहरणांमधून आणि ओकिनावाच्या लोकांच्या अनुभवातून आपण काय शिकू शकतो? त्यांच्या दीर्घ आणि आनंदी आयुष्याची काय सूत्र आहेत? ओकिगिमी नावाचं गाव आहे जिथे जगातले सगळ्यात जास्त वयोवृद्ध लोक राहतात. त्यांच्याकडून शिकण्यासारखं खूप आहे. त्यांच्या काही मुलाखती घेतल्या होत्या, त्यातले काही संदेश महत्वाचे आहेत. काय संदेश आहेत? ते म्हणतात, जास्त काळजी करत बसू नका, नेहमी सकारात्मक राहा, हस्तमुख राहा, चांगली संगत ठेवा, मित्र आणि कुटुंबाशी रोज बोला, निसर्गात वेळ घालवा, कृतज्ञता व्यक्त करा, वर्तमानात जगा, रोज थोडा पण नियमित व्यायाम करा, संतुलित आणि कमी तेच 80% पोट भरेल इतकाच आहार घ्या. आणि सगळ्यात महत्वाचं, तुमच्या जीवनाचा इकिगाई शोधा आणि त्याला जपा. पण हे सगळं शांतपणे करा, घाई न करता, आनंदाने. म्हणजे स्लो लिव्हिंगचा हा उत्तम नमुना आहे. तर आजच्या आपल्या या चर्चेतून आपण पाहिलं की इकिगाई ही फक्त एक संकल्पना नाहीये, ती एक जीवनशैली आहे. म्हणजे आपल्याला काय आवडतं, आपण कशात चांगले आहोत, जगाला कशाची गरज आहे आणि आपल्याला कशातून समाधान मिळतं, या सगळ्याचा मेळ म्हणजे इकिगाई. बरोबर. थोडक्यात सांगायचं तर आपलं कार्ड शोधणं, ते जपणं, आपले सामाजिक संबंध घट्ट ठेवणं, खाण्यापिण्याकडे लक्ष देणं, हाराहाचिबू लक्षात ठेवून नियमित हलका व्यायाम करणं, कामात किंवा आपल्या आवडीच्या गोष्टीत तो फ्लो अनुभवणं आणि मानसिकदृष्ट्या कधीच रिटायर न होणं, ही कदाचित दीर्घ, समाधानी आणि अर्थपूर्ण आयुष्याची गुरुकिल्ली असू शकते. आणि जाता जाता ओगिमी गावातल्या लोकांच्या एका घोषणेतला विचार खूप छान आहे. ते म्हणतात, 80व्या वर्षी मी अजून लहान मूल आहे. जेव्हा मी तुम्हाला 90व्या वर्षी भेटायला येईन तेव्हा मला 100 वर्षांचा होईपर्यंत थांबायला सांगा. अरे वा. म्हणजे वयाकडे आणि स्वतःच्या क्षमतांकडे बघण्याचा हा जो सकारात्मक दृष्टिकोन आहे, सतत शिकत राहण्याची जी वृत्ती आहे, ती किती महत्वाची आहे. हा विचार आपल्याला आपल्या मर्यादा आणि शक्यतांकडे एका नवीन नजरेनं बघायला नक्कीच मदत करू शकतो. खरंच खूप छान विचार आहे हा. या सखोल चर्चेत सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद.